चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे। अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट दिली नसल्याचं स्पष्टपणे म्हटल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। हा अहवाल उद्धव ठाकरेंचं सरकार असतानाच आलाय, पण त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही। आरोपी आणि साक्षीदार याची एकत्रित भेट एक डीसीपी करून देत होता असा उल्लेख अहवालात आहे। अनेक पुरावे दिसत होते, पण त्यांच्या साठलोट असल्यामुळे ते रेकॉर्डवर घेता आले नाहीत असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। चांदीवाल आयोगाचा अहवाल धक्कादायक असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं देखील स्पष्टपणे फडणवीसांनी म्हटलंय। आज जस्टिस चांदीवाल साहेबांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट त्यांनी दिलेली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांदीवाल आयोग त्याचा रिपोर्ट उद्धवजीचं सरकार असतानाच आला, पण त्यांनी त्या रिपोर्टला हात देखील लावला नाही। दुसरं महत्त्वाचं की जस्टिस चांदीवाल यांनी जे सांगितलं आहे की आरोपी आणि साक्षीदार यांची एकत्रित भेट ही डीसीपी करून देत होता, म्हणजे एकूणच जे आरोप लावले होते त्या आरोपावर बोलू नये अशा प्रकारचा दबाव हा साक्षीदारावर टाकला जात होता। त्यांनी बोलता बोलता हे सांगितलेलं आहे की अनेक पुरावे होते, मला ते दिसत होते, पण यांचं साठलोटं असल्यामुळे मला ते माझ्या रेकॉर्डवर घेता येत नव्हते। एकूणच महाविकास आघाडीच्या काळात झालेला हा जो भ्रष्टाचार आहे, बदल्यांमध्ये असेल, अपॉइंटमेंटमध्ये असेल किंवा वसुली जी आहे, या वसुलीचे यापेक्षा मोठे पुरावे दुसरे काहीच असू शकत नाही। आणि आता तर या गोष्टीचा अजून एक खुलासा होतो, तो जो काही मध्यंतरीच्या काळामध्ये सचिन वाझेने एक पत्र कोर्टाला पाठवलेलं आहे, त्या पत्रातच त्यांनी लिहिलं आहे की कशा प्रकारे त्यांच्यावर दबाव आणून जुन्या केसमधनं बाहेर येऊ देणार नाही, नवीन केसमध्ये फसवू वगैरे अशा गोष्टी सांगून कशा प्रकारे त्यांच्याकडनं चांदीवाल आयोगासमोर साक्ष त्यांनी देऊ नये, पुरावे देऊ नये म्हणून दबाव आणला। मला असं वाटतं त्या पत्राचं आता जी काही सत्यता आहे ती चांदीवाल साहेबांच्या या मुलाखतीमुळे स्पष्ट झालेली आहे। खरं म्हणजे हे प्रकरण भयानक गंभीर झालेलं आहे आणि प्रश्न एवढाच आहे की प्रकरण गृहमंत्र्यापुरतं मर्यादित आहे की ते सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या काळची इन्व्हॉल्व आहे, हे देखील त्याची चौकशी आपल्याला करावी लागेल। आणि दुसरं जे मी वारंवार सांगत होतो ते पुन्हा चांदीवाल आयोगाने स्पष्ट केलं की जाणीवपूर्वक कुठलाही पुरावा नसताना मला गोवण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी मिळून केला, पण कर नाही त्याला डर कशाचा, त्यामुळे ते मला गोवू शकले नाहीत। हा सगळा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं तर मत आहे एक फ्रेश CBI इन्क्वायरी या सगळ्या गोष्टीची करण्यात आली पाहिजे।